नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आज आपणास तिसऱ्या प्रकरणाअंतर्गत कर्मचारी नियुक्ती या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी नियुक्तीचा नेमका अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे, त्यानंतर कर्मचारी नियुक्ती जी काय आहेत तर त्याची आवश्यकता नेमकी काय आहेत या मुद्द्यांबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण कर्मचारी नियुक्तीचा नेमका अर्थ काय आहेत हे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. आणि कोणती गोष्ट त्या ठिकाणी समजून घेत असताना जसं त्या ठिकाणी प्रास्ताविक बघणं खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, म्हणून आपण कर्मचारी नियुक्तीचं प्रास्ताविक त्या ठिकाणी बघूया. तर यामध्ये अर्थ जर आपण सांगायचा ठरला तर आपण म्हणू शकतो की प्रत्येक संघटनेत मानवी बळाची आवश्यकता असते आणि मानवी बळ हा गतिमान घटक आहे. म्हणजेच कर्मचारी हा खूप महत्त्वाचा घटक आहे, डायनॅमिक्स तो त्या ठिकाणी फॅक्टर आहेच. म्हणून जर संघटनेत योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची जर निवड करण्यात येत नसेल तर संघटनेतील सर्व प्रयत्न त्या ठिकाणी व्यर्थ जातात असं त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. कारण कर्मचारी जर योग्य असेल तर त्या उद्योगाची भरभराट होत असते, परंतु जर या उलट जर परिस्थिती असेल तर मात्र खूप त्या ठिकाणी त्या उद्योगाला तोटे सहन करावे लागतात. त्यामुळे सर्वप्रथम एखाद्या संघटनेत लागणाऱ्या मानवी बळाचा अंदाज घेण्यात येतो व त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते. आणि ही नियुक्ती करताना कामाचे स्वरूप व व्यक्तींची जी काही पात्रता आहे या दोन घटकांचा प्रामुख्याने विचार त्या ठिकाणी करावा लागतो. सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीची गुण असेल, क्षमता असेल, जे काही कौशल्य असेल, त्यानंतर योग्यता, मनोवृत्ती या बाबी वेगवेगळ्या असतात. आणि त्या असल्यामुळे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी पात्र व्यक्ती मिळतीलच असे नाही. कारण अपात्र व्यक्ती खूप साऱ्या असतात, पण पात्र व्यक्तींची योग्य ठिकाणी नियुक्ती करणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय, कर्मचारी नियुक्ती करत असताना योग्य कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन होणं किंवा त्यांचं त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी घेणं हे फार त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणून काय की त्यामुळे एखादी वेळी पात्र नसलेल्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी नेमणूक केल्यास त्यांच्यामध्ये पात्रता आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि नियुक्तीमध्ये प्रामुख्याने कामासाठी आवश्यक मनुष्यबळाचा त्या ठिकाणी विचार करण्यात येतो. आणि विस्तृत अर्थाने जर बघायचं ठरलं तर नियुक्तीमध्ये नियोजन, कर्मचाऱ्यांची भरती असेल व प्रशिक्षण असेल, कर्मचाऱ्यांच्या गुणांचे नियोजन या सर्व बाबींचा त्या ठिकाणी विचार केला जातो. हे कर्मचारी नियुक्तीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रास्ताविक म्हणू शकतो. कारण संघटनेतील विशिष्ट पद व त्यासाठी कार्य करणारे जी काही व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य किंवा संतुलन करण्यासाठी ज्या क्रियांची आवश्यकता असते अशा सर्व बाबींचा नियुक्तीमध्ये समावेश होत असतो. जर दुसऱ्या शब्दामध्ये जर त्या ठिकाणी सांगायचं ठरलं तर यामध्ये संघटनेतील कर्मचारी म्हणजेच अधिकारी व कर्मचारी यांची भरती, निवड, प्रशिक्षण, पदोन्नती, बदली, पदावनती, सेवानिवृत्ती किंवा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे या बाबींचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. म्हणून थोडक्यात काय की नियुक्तीचा अर्थ संस्थेत किंवा संघटनेत योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणं हे फार या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून कर्मचारी नियुक्ती करत असताना आपण हे त्या ठिकाणी प्रास्ताविक विचारात घेऊ शकतो. त्यानंतर जर बघितलं तर कर्मचारी नियुक्तीची नेमकी व्याख्या काय आहेत, अर्थ आपण या ठिकाणी बघितला तर नेमकी व्याख्या काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. डेफिनेशन ऑफ स्टाफिंग असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर दोन खूप साध्या आणि सरळ व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. तर यामध्ये पहिली जी काही व्याख्या आहे ती म्हणजे कुंटज आणि ओडनल यांनी या ठिकाणी व्याख्या ही केलेली आहेत. तर ही व्याख्या अशी आहे, उद्योग किंवा व्यावसायिक संघटनेच्या विभिन्न विभागातील कार्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांच्या कार्यांचे निरीक्षण करणे व त्यांच्याकडून योग्य रीतीने काम करून घेणे इत्यादी बाबींचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. म्हणजेच काय की योग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांची कुठेतरी त्या ठिकाणी कुठेतरी त्या गटाला सामावून घेणं आणि त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेणं हे कर्मचारी नियुक्तीमध्ये फारच गरजेचं आहे असं ओडोनिल यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. दुसरी जर व्याख्या बघितलं तर ते म्हणजे हायमन यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे, खूपच छोटी आणि व्यापक अर्थ असलेली व्याख्या त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत. ती म्हणजे अशी की नियुक्ती संघटनेतील ज्या कार्यामुळे इतरांच्या प्रयत्नातून संघटनेची उद्दिष्टे पूर्ण केली जातात अशा भरती व विकास कार्यांचा समावेश यामध्ये होत असतो. खूपच छोटी व्याख्या त्यांनी केलेली आहे पण खूप व्यापक अर्थ असलेली. कारण कुठेतरी
ज्या कार्यवाक्यामध्ये काय महत्त्वाचं की ज्या कार्यामुळे इतरांच्या प्रयत्नातून संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचा उद्देश त्यामध्ये असतो, हे देखणं आपल्याला त्या ठिकाणी, हे बघणं त्या ठिकाणी आपल्याला खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने खूपच साध्या आणि सरळ व्याख्या आपण या ठिकाणी कर्मचारी नियुक्तीच्या या ठिकाणी बघितलेली आहेत. आता आपण बघूया ते म्हणजे कर्मचारी नियुक्तीची नेमकी महत्त्व काय आहे किंवा त्याची आवश्यकता नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ज्याला आपण म्हणतो की इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग असं म्हणतो. तर यामध्ये काय की सगळ्यात पहिला मुद्द्याचा आपण विचार केला महत्त्वामध्ये तो म्हणजे व्यवसायाचा वाढता आकार. कारण आपण बघतो की दिवसेंदिवस उद्योगांचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते वाढत त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि प्रत्येक बिझनेस हा ग्रोथमध्ये त्या ठिकाणी येत आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये उद्योगसंस्था खूप मोठ्या प्रमाणावर असतील त्या देशाचा विकास योग्य पद्धतीने होत आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरत असतो. म्हणून काय की उद्योगांना कुठेतरी चालना देणं हे फारच गरजेचं असतं. म्हणून काय की आज उद्योगांचा आकार हे पूर्वीपेक्षा खूपच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. जसं आपण यामध्ये म्हणू शकतो रिलायन्स असेल, टाटा असेल, गोदरेज असेल, या समूहांचा सतत विकास होत असल्याचे आपण त्या ठिकाणी बघत आहोत. आणि हा विकास केवळ भांडवलावर अवलंबून नसून तो मोठ्या प्रमाणावर त्यातील कर्मचाऱ्यांवर देखील अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कर्मचारी हे एक निष्ठेने काम करत असतात, एक विश्वासाने त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्याचाच फायदा हा त्या उद्योगांना त्या ठिकाणी होत असतो. म्हणून काय कर्मचारी हा देखील अग्रस्थानी त्या ठिकाणी आहेत. आणि या उद्योगांनी बदलांची नोंदसुद्धा त्या ठिकाणी योग्य वेळी त्या ठिकाणी घेतलेली असते असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. कारण बदल स्वीकारणं ही एक काळाची गरज आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण बदल जर आपण त्या ठिकाणी स्वीकारले नाही किंवा ॲक्सेप्ट केले नाही तर त्याचा तोटा हा संबंधित सर्वच घटकांना त्या ठिकाणी होऊ शकतो. उदाहरणार्थ काय की पूर्वी मानवी बळाचा प्रत्यक्षात उपयोग त्या ठिकाणी होत होता, पण आज मात्र जर बघितलं तर असंख्य जी काही कामे आहे ती संगणकाकडून त्या ठिकाणी केली जातात. अर्थात मानवी श्रमानेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण दिवसेंदिवस कर्मचारी हा फॅक्टर याला खूप त्याच्यामध्ये स्वतःमध्ये खूप बदल त्या ठिकाणी स्वीकारायला लागत आहे आणि टेक्नोसेव्ही कुठेतरी व्हावं लागत आहे या आजच्या काळामध्ये. दुसरा जर मुद्दा बघितला तर कर्मचारी विभागाचे योग्य नियोजन. यामध्ये काय की पूर्वी उद्योगात कर्मचारी विभाग क्वचितच अस्तित्वात असे, म्हणजे विभाग खूप जास्त नव्हते. कारण खूप छोटे स्वरूपात त्या ठिकाणी बिझनेस होता आणि केंद्रित स्वरूपाची अशी व्यवस्था त्या ठिकाणी त्या उद्योग संस्थेमध्ये होती. परंतु आज जर विचार केला तर विकेंद्रीकरणाला खूप त्या ठिकाणी महत्त्व आलेले आहे आणि अनेक उद्योगांनी कर्मचाऱ्यांचे महत्त्व जाणून घेऊन स्वतंत्रपणे कर्मचारी विभाग त्या ठिकाणी निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येते. कर्मचारी विभागाचा प्रमुख कर्मचाऱ्यांच्या भरती व विकासाकडे त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष देत असतो. कारण एक सेपरेट डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, योग्य व्यक्तींना त्या ठिकाणी सिलेक्ट करणं किंवा त्यांना प्रशिक्षण देणं जर त्या कामाबद्दल त्यांना काही माहिती नसेल तर अशा एक वेगळ्या विभागाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली असते आणि त्यायोगे कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील किंवा कर्मचाऱ्यांचा विकास जो आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी केला जातो. कारण कर्मचारी हे तेव्हाच सुखावं होतील किंवा कर्मचारी तेव्हाच चांगलं काम करतील जेव्हा त्यांच्या सर्व अडीअडचणींचा विचार केला जातो, त्यांच्या भावनांची त्या ठिकाणी कुठेतरी कदर केली जाते, तेव्हाच कर्मचारी हे उत्सुक असतात काम करण्यासाठी तिथे. म्हणून काय की व्यवसायातील मानवी बळाचे उत्कृष्टरित्या नियोजन करून त्यांची अंमलबजावणी त्या ठिकाणी तो HR विभाग त्या ठिकाणी करत असतो आणि कर्मचारी नियोजनामुळे उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ प्राप्त होऊन त्याचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उपयोग करून घेतला जातो असं आपण या मुद्द्याअंतर्गत सांगू शकतो. तिसरा जर मुद्दा बघितला तर तो म्हणजे मानवी संबंधांना अधिक प्राधान्य. यामध्ये काय की उद्योगात मनुष्यबळ किंवा कर्मचाऱ्यांना निश्चित महत्त्वाचे स्थान आहे असं आपण बघतोय आणि हे आता उद्योगांनी पूर्णपणे जाणून घेतलेले आहे. म्हणूनच अनेक लेखकांनी सांगितले की चांगले कर्मचारी त्या उद्योगाची अदृश्य संपत्ती आहे, एक प्रकारची ॲसेट्स आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या घटकावरच उद्योगाचे यश अवलंबून आहे असं देखील ते म्हणत आहेत. कारण उद्योगात मालक व कर्मचारी यांच्या संबंधाला आज अधिक प्राधान्य दिले जात आहे. कारण त्याचे संबंध चांगले असतील तरच उत्पादनात व नफ्यात त्या ठिकाणी वाढ होते याची जाणीव मालक वर्गाला झालेली आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आर्थिक व इतर स्वरूपाच्या जास्तीत जास्त प्रेरणा देण्यात येऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा उद्योगाचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. आता थोडक्यात म्हणजेच काय की कर्मचारी व्यवस्थापनाच्या नियुक्ती व या कार्यामुळेच उद्योगातील त्या ठिकाणी मानवी संबंध कुठेतरी चांगले ठेवणे हे शक्य होत असते. म्हणून मानवी संबंधाला त्या ठिकाणी अधिक प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं. चौथा जर मुद्दा बघितला तर तो म्हणजे तांत्रिक स्वरूपाचे बदल.
यामध्ये काय की उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि जागतिकीकरण आणि खाजगीकरण हे बदल त्या ठिकाणी झपाट्याने त्या ठिकाणी वाढत चालली. कारण जागतिकीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण आपली वस्तू विकू शकतो किंवा सेवा विकू शकतो आणि खाजगीकरणामध्ये आपण आपल्या प्रोडक्टला ब्रँडिंग देऊ शकतो आणि त्या योग्य तेवढ्या त्या ठिकाणी नफा हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळवू शकतो. या दोन संकल्पना आहेत आणि आज मोठ्या प्रमाणावर जर बघितलं तर सर्वच कामे संगणकाने करून घेतली जात आहेत आणि माहिती तंत्रज्ञानात खूपच मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं आपण त्या ठिकाणी बघतो आहे. कारण त्या क्षेत्रात तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते म्हणून. आज जर बघितलं तर इन्फोसिस विप्रो आहे यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आपण त्या ठिकाणी बघतोय आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी काळामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त योग्य पद्धतीने कामकाज केलं जाईल आणि महत्तम नफा कसा मिळवला जाईल याचा विचार हे उद्योग संस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विचार करताना त्या ठिकाणी दिसून येतात. पाचवा जर मुद्दा बघितला तर ते म्हणजे कुशल व्यवस्थापकांना उपयुक्त. कुशल व्यवस्थापकांच्या दृष्टीने व्यवस्थापनातील नियुक्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि कार्यक्षम व्यवस्थापकांना वर्तमान कारखान्यात अपेक्षेनुसार वागणूक मिळत नसेल तर ते कारखाना सोडून दुसऱ्या कारखान्यात त्या ठिकाणी सहजतेने जातात. म्हणून काय की कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे, त्यांना अडीअडचणी काय आहे त्या जाणून घेतल्या पाहिजे. नाही तर कर्मचारी त्या ठिकाणी इच्छुक नसतात काम करण्यासाठी. म्हणून काय की कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींची त्या ठिकाणी वेळीच त्या ठिकाणी सोडवणूक करणं गरजेचं आहे. किंबहुना ज्या कारखान्यात जास्तीत जास्त पगार मिळणार असेल अशा कारखान्यात जाण्याची त्या ठिकाणी त्या लोकांची प्रवृत्ती असते. म्हणून ही बाब कुशल व्यवस्थापकाच्या तुटवड्यामुळे निर्माण होते आणि त्यामुळेच कुशल व्यवस्थापकांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न हे कारखाने त्या ठिकाणी करत असतात. म्हणून थोडक्यात काय की हुशार आणि कार्यक्षम व कुशल व्यवस्थापकांच्या दृष्टीने नियुक्तीला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि सहावा जर मुद्दा बघितला तर तो म्हणजे मानवी बळाचा जास्तीत जास्त उपयोग व विकास. प्रत्येक संघटना कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, वेतन व मजुरी यावर खर्च करत असली तरी हा खर्च करताना संघटनेतील मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त करून घेता येईल याचा विचार त्यांचा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती योग्य पद्धतीने करण्यात आली तर आपोआपच जास्तीत जास्त चांगले निकाल या ठिकाणी त्या उद्योग संस्थेला मिळत असतात. नियुक्तीमुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. कारण कारखान्यात योग्य कामासाठी योग्य कर्मचारी भरती केली जातात आणि या कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले जातात. तंत्रज्ञानात बदल होताच त्याची माहिती कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या ज्ञानात त्या ठिकाणी भर घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय का मानवी विकासास त्या ठिकाणी खूपच जास्त त्या ठिकाणी प्राधान्य हे कर्मचारी नियुक्तीमध्ये या ठिकाणी द्यावं लागतं. तरच कर्मचारी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्यवसायामध्ये उद्योग संस्थेमध्ये काम करू शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास आलं. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण नेमकी कर्मचारी नियुक्तीची अर्थ काय आहे, त्याचा व्याख्या नेमकं काय होऊ शकतात किंवा त्याचं महत्त्व नेमकं काय आहे याबद्दल आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला सविस्तर अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.